कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. आपला चालू असलेला अभंग 9वा आणि त्या 9व्या अध्यायामधील आपले 3रं चरणी. कालच्या पाठामध्ये उपजोनी करंटा नेनी अद्वैत वाटा न रामकृष्णी पैठा कैचेने होय त्याच्यावर चिंतन झालं आपलं. तर द्वैताची झाडणी आणि गुरुविन ज्ञान. तर काल करंटा जो मनुष्य असतो तो अद्वैत वाटा जाणत नाही. आणि अद्वैत वाटा का जाणत नाही तर तो करंटा आहे, त्यामुळे रामकृष्णी पैठा नाम त्याची जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या ठिकाणी प्रतिष्ठा होत नाही, असा कालचा विषय झाला. तर तो का नाही झाला तर अद्वैता करता अद्वैत जाणण्याकरता त्याकरता त्याला गुरुची गरज असते. द्वैताची निवृत्ती झाली पाहिजे आणि मग अद्वैताची प्राप्ती झाली पाहिजे, अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. त्याकरता द्वैताच्या निवृत्तीकरिता आणि अद्वैत तत्वज्ञानाची प्राप्तीकरिता त्याकरता त्याला गुरु वाचून दुसरा काही पर्याय नाही. म्हणून गुरुविन ज्ञान. जर तुम्हाला द्वैताची निवृत्ती झाडणी, याचा अर्थ काय? निवृत्ती. द्वैताची झाडणी याकरता गुरु वाचून ज्ञान नाही, याचाच अर्थ त्या ज्ञानाकरता गुरु पाहिजेत असा आहे. थोडक्यात द्वैताच्या निवृत्तीकरता त्याला तत्वज्ञान पाहिजे. तत्वज्ञानाकरता श्री गुरूंची गरज असते. त्याकरता म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला त्या द्वैताच्या निवृत्तीकरता प्रथम काय पाहिजे? अद्वैताचं ज्ञान पाहिजे. अद्वैताचं ज्ञान झालं तर द्वैताची निवृत्ती होईल. आणि अद्वैताच्या ज्ञानाकरता काय पाहिजे? सद्गुरूंची भेट झाली पाहिजे. आणि सद्गुरूंची भेट होऊन त्यांची सेवा केली पाहिजे. आणि त्यांची सेवा केल्यानंतर ते आपल्याला तत्वाचा उपदेश करतील. आणि तत्वाचा उपदेश केल्याच्या नंतर आपल्याला अद्वैत ज्ञान होईल. आणि अद्वैत ज्ञान झालं तर द्वैताची निवृत्ती होते, असा त्याचा क्रम आहे. तर जे द्वैत निवृत्त करायचं तर द्वितीयात वयम भयम भवती. तर या ठिकाणी द्वैत असतं तोपर्यंत भय असतं वगैरे, आपण त्याचं पण चिंतन केलेलं आहे. तर द्वैत हे काय? अज्ञानजनित असतं. द्वैत काय? वास्तव नसतं. तर द्वैत हे काय? काल्पनिक आहे. द्वैत हे कल्पना मात्र आहे. द्वैत हे कल्पनेतला भ्रम असतो. द्वैत हे काय? वास्तव नसतं. आणि म्हणून द्वैत हे एक मनाने मानलेली असे एक भ्रामक कल्पना असते त्या द्वैताची. द्वैताला मूळ स्वरूप काहीही नसतं. ज्याप्रमाणे रज्जू सर्प, त्या रज्जू सर्पाला त्याच्या मुळाचं स्वरूप काही नसतं. ते केवळ मनाने संकल्पित असतं, मनाने मानलेलं असतं. परंतु अद्वैत तसं आहे का? नाही. अद्वैत हे वास्तव असतं. वास्तविक अद्वैत ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची नाही तर फक्त द्वैताची निवृत्ती करायची असते. म्हणून अद्वैत हे वास्तविक आहे. अद्वैत हे काही काल्पनिक नाही. तिसरी गोष्ट, अद्वैत हे मन, बुद्धी आणि शब्द याच्या अतीत असतं. त्या अद्वैताबद्दल तुम्ही शब्द जर उच्चारलं तर ते द्वैत होतं. ते म्हणजे ते अद्वैत कसं आहे? शब्दाच्या अतीत आहे. आणि त्याचप्रमाणे अद्वैताच्या ठिकाणी मनाची दृष्टी जात नाही. म्हणजे याचा अर्थ मन त्याची संकल्पना करू शकत नाही आणि बुद्धी त्याला जाणू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे मनाची नखी न लगे हे का नाही, बुद्धीची दृष्टी न रगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल? अद्वैताच्या बाबतीत इंद्रियांचा तर प्रवेशच नाही. इंद्रिय तर सोडा, जिथं मनाचाच प्रवेश नाही, जिथं बुद्धीचाच प्रवेश नाही, ज्याला बुद्धी जाणू शकत नाही, तर ते इंद्रिय काय जाणतील? ते असं जे अद्वैत असतं ते अद्वैत हे सर्वांचं काय आहे? मूळ स्वरूप आहे. आणि म्हणून ते जाणण्याकरता प्रथम आपल्याला अज्ञान दूर करणं गरजेचं असतं. आणि अज्ञान दूर करण्याकरता अद्वैताचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे त्याला तत्वज्ञान म्हणतो आपण, ब्रह्मज्ञान म्हणतो. आणि ते हे करण्याकरता आपल्याला तुम्हाला श्रवणाशिवाय काय पर्याय नाही. कारण उपनिषद वेद असं म्हणतो, तत्विज्ञार्थम सद्गुरुम एव अभिगच्छेत. तत्विज्ञार्थम नाम जीव ब्रह्माचं ऐक्य जाणून घेण्याकरता सद्गुरूला शरण जाणं गरजेचं असतं. किंवा आपल्या सर्वांच्या पाठ आहे कोणतं? चौथ्या गीतेमधील भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये या ठिकाणी 34वा श्लोक सांगितलेला आहे.
तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानच तत्वदर्शन. तर या ठिकाणी तत्विधी अर्जुना ते तुला जाणायचा असेल तर तत्विधी त्याला करता प्रणिपातेन, परिप्रश्नेन आणि सेवया, ह्या 3 गोष्टी अत्यंत गरजेच्या सांगितलेल्या आहेत. तर या ठिकाणी प्रणिपात हे एक स्वतंत्र विषय आहे, श्री गुरूंना दंडवत घालावेत. परिप्रश्नाचा अर्थ काय? काही प्रश्न करू नयेत. तर जगत काय आहे, ब्रह्म काय आहे, जगताचं मिथ्यात्व काय आहे, ब्रह्माचं सत्यत्व काय आहे, जीव ब्रह्माचा भेद कसा आहे, जीव ब्रह्माचा भेद कशाने निवृत्त होऊ शकतो, असे या सिद्धांताविषयी जे प्रश्न असतात त्याला परिप्रश्न म्हणतात. परी या उपसर्गाने काय केलं, त्या प्रश्नाचं विशेष रूप सांगितलेलं आहे. तर असे परिप्रश्न करावे लागतात. आणि याच सगळ्याच्या बुडाला काय लागते? सेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी पण असं म्हणले ना, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. मग तिथं पुढं काय आहे? इथं काया वाचा म्हणी आहे का नाही. मग काय अगरवता करावे दास्य सकळ असं आहे. म्हणजे कायने वाचने मनाने इथं गर्वरहित होऊन अशी या ठिकाणी सेवा केली तर मग ते आपल्याला उपदेश करतात. असा आपल्या त्या चौथ्या अध्यायामधील श्लोकाचं आपण बऱ्याच वेळा प्रतिपादन केलेलं आहे. तर असं या ठिकाणी ते तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि मग अगरवता करावे दास्य सकळ आणि मग ते आपल्याला उपदेश करतील. मग तो उपदेश केला का आपल्याला प्रथम शब्दज्ञान होईल. शब्दज्ञान झालं का मग साक्षात, मग त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे साक्षात्कार होईल, म्हणजे अप्रोक्ष ज्ञान होईल. आणि अप्रोक्ष ज्ञान झालं का मग त्या द्वैताची झाडणी नाम द्वैताची निवृत्ती होईल. आणि त्याकरता काय लागतात? सद्गुरू. तर सद्गुरूच्या बाबतीमध्ये समाजामध्ये फार वेगळ्या वेगळ्या कल्पना असतात. कोण कोणाला गुरु म्हणेल याचा काय भरोसा नसतो. आणि समाजात तशी रूढी आहे, आपण पाहतो. त्या कोशकारणी सांख्यकोश म्हणून आहे एक, तर त्या सांख्यकोशामध्ये मंत्रगुरु, तंत्रगुरु, यंत्रगुरु, राजगुरु. मंत्र म्हणजे एखाद्याने माळ घातली आणि त्याला रामकृष्ण हरी वगैरे काही मंत्र दिला. प्रत्येक पंथ वेगळे असतात, त्या पंथात ते मंत्र देतात. कोण ओम नमः शिवाय देतो, कोण श्री विठ्ठल देतो, कोण रामकृष्ण असं देतो, किंवा दुसरे पंथ असतील त्यातले ते एखाद्याने मंत्र दिला तो मंत्रगुरु होतो, सद्गुरू होत नाही. तो मंत्रगुरु होतो. तो दुसरा यंत्रगुरु असतो, ते देवीची यंत्र असतात. ते या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप यंत्र असतात. ते मग ते काय दांडात बांधायचे वगैरे, तर एखाद्याने यंत्र जर त्याला दिलं तर तो यंत्रगुरु होतो, तो सद्गुरू होतो, अशातला काय भाग नाही. तसंच तंत्र असतात, ते त्याला तोडगे म्हणतात. तर त्या तोडग्याची विद्या असते, ती जर एखाद्याने शिकवली तर त्याला काय म्हणतात? ते तंत्रगुरु असतात. आणि राजगुरू याचा अर्थ जे राजघराणे चालवतात त्याला काय म्हणतात? राजगुरू. म्हणजे घराण्याच्या पद्धतीने असतात त्याला राजगुरू असं म्हणतात. आता हे मोठमोठे कॉलेज असतात, विद्यापीठ असतात, मग त्यांचा तो काय असतो? त्याला कुलपती म्हणतात. ते कुलपती किंवा कुलगुरू म्हणतात. पण कुलगुरू याचा अर्थ तो काय सद्गुरू असू शकत नाही तो. त्याचप्रमाणे विद्या. आता विद्या कोण? संगीत विद्या असते, वाद्यविद्या असते, नृत्यविद्या असते. मग या सगळ्या कलेचे सुद्धा एक प्रकारचे कोण असतात? गुरुच असतात. किंवा शालेय शिक्षण असतात, आपले वेगळे गुरु आपल्याला. कोण गणित शिकवतो, कोण इतिहास शिकवतो, हे सगळे शिकवणारे हे सुद्धा काय असतात? विद्येचे ते गुरुच असतात. तेही सद्गुरू होत नसतात. आणि असद्गुरू म्हणजे काहीच नसतं, त्याच्याकडे काहीच नसतं, पण तरी तो गुरुचा पोशाख घेतो. दाढी वाढवणं, भगवं करणं, काय करणं, असे गुरु नसताना पण सुद्धा ते असं गुरुचं ढोंग करून असे ते आणि ते गुरु होऊन मिळवतात. ते शिष्य पण बनवतात, पण ते कशातच नसतात. ते असे असद्गुरू असतात. आणि यतिगुरू याचा अर्थ काय? नाही, एखाद्याला संन्यास दिला जातो. हे मोठमोठे आखाडे असतात, ते काय त्याला उपदेश नाही करीत. मग काय करतात? फक्त त्याला संन्यास देतात त्या आखाड्याचा. त्याचे काय असेल ते दीक्षा, नाही दीक्षा नाही, ते संन्यास म्हणतात त्याला. ते म्हणजे संन्यास दिला त्याला, तसं त्याला काय म्हणतात? ते संन्यास गुरु, यतिगुरू त्याला असं म्हणतात. आणि पुढे आपण लहानपणापासून आपल्याला कोण शिकवतो? आई शिकवते आपल्याला, आहे का नाही? मग त्याला काय म्हणतो आपण? ती म्हणते देव काय आहे, म्हणजे बाप्पा काय आहे, देव, गुरुजी, आजोबा यांच्या पाया पडावं. म्हणजे सर्व ज्ञान आईपासून. म्हणून सगळ्यात पहिला गुरु असतो ते माता गुरु असतो. त्याचप्रमाणे व्यवहारातले काही तत्वज्ञान, आपल्याला व्यवहारातल्या काही गोष्टी आपले पिताश्री शिकवत असतात, त्यावेळी ते पण आपले गुरुच असतात. माता गुरु पण असते, पिता गुरु पण असतो, आणि देवगुरू असतात.
प्रत्येक खेडेगावामध्ये ब्राह्मण असतात, सगळे लोक त्याला देवच म्हणतात. मग देव लोक त्या ब्राह्मणाला देवा म्हणतात आणि त्यांना गुरु पण म्हणतात का ते. असे देवगुरू पण असतात. किंवा भगवान सुद्धा अनेक भक्तांच्या अर्जुनाचा गुरु देवच होता का नाही, उद्धवाचा गुरु देवच होता. असे देवगुरू पण असतात, पण तो भाग वेगळा आहे तो. आणि मग तुकाराम महाराजांसारखे जगद्गुरू पण असतात, पण ते दोन्ही गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. मग काही ठिकाणी स्वप्नगुरू, आता आपण पाहतो तुकाराम महाराजाला स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्य सांगितलेले नाम मंत्र दिला, रामकृष्ण हरी हे असं म्हटलंय का त्या ठिकाणी. सापडविल वाटचं जाता गंगे स्नाना, मस्तके जाणं ठेवला कर, भोजना मागती तुप पावशर, आणि पडीला विसर स्वप्न माझी. म्हणजे स्वप्नातही अनेक महात्म्यांना साधकांना उपदेश झालेला आहे. स्वप्नातले सुद्धा काही गुरु असतात, मग त्याला काय म्हणतात आपण, स्वप्नगुरू म्हणतात. आणि काही दीक्षा गुरु, ते दीक्षा देत असतात ते. मग ते दीक्षा कोणती असते, ती पंथाची दीक्षा असते, संप्रदायाची दीक्षा असते. तिथं दीक्षा त्या नाथपंथामध्ये असते, ते कान फाडायचे वगैरे असे काय असतात, त्या दीक्षा असतात त्या. तर त्याला पण गुरु म्हणतात, दीक्षा गुरु. आणि काही प्रतिमा गुरु काय नाही, एखादा फोटो पाहिला, आता काही ज्ञानेश्वर महाराजांच्या फोटोला समोर ठेवतात आणि माळ घालतात, किंवा समाधीवर ठेवून माळ घालतात. किंवा एकलव्य चिखलाचा पुतळा केला त्यांनी, त्याला पण गुरु मानलं का नाही. मग आता काय तो प्रतिमा गुरु झाला तो. आणि नाही काय म्हणतो तर काही स्वतः असे त्याला 150 आले म्हणतात, ते आपलेच आपण गुरु असतात ते. आता हे कोणाचंच ऐकत नाही, त्याला काही कळत नाही, पण तो त्याला स्वतःलाच आपल्याला गुरु मानतो तो. असं आहे, तोच काही वाचितो, तोच काही होतो, असं होतो सगळा भाग. पण याच्यामध्ये जेवढे सगळे काही गुरु सांगितलेले आहेत, तर याहीपेक्षा सद्गुरू म्हणून कोणतरी वेगळे असतात. हे जसे तुम्हाला मी 16 गुरुचे प्रकार सांगितले, तसे दुसरे पण काही ठिकाणी अनेक दुसरे 11-12 गुरुचे प्रकार सांगितलेले आहेत. तर त्या धातुरवादी गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, परिस गुरु, कच्छप गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, छानदी गुरु, नादनिधी गुरु, क्रौंच गुरु, सूर्यकांत गुरु असे गुरुचे 12 प्रकार आहेत. आणि माग गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे सगळे 12 प्रकार सांगितलेले आहेत. तुमच्या लक्षात आहे, तुम्ही नव्हते त्या, पण हे 12 प्रकार गुरुचे अनेक वेळा सांगितलेले आहेत. पण आता या निमित्ताने इथं आलंय गुरुचा विषय, आणि त्यामुळे आता आपण इथं पण सांगू ते गुरु. तर या ठिकाणी असे हे दुसरे पण प्रकार गुरु आहेत. तर पहिला कोणता आहे, तो धातुरवादी गुरु. धातुरवादी गुरु म्हणजे काय, आपल्या शिष्याकडून ते तीर्थाटन करून घेतात. म्हणजे थोडक्यामध्ये त्यात व्रत वैकल्य तीर्थाटन करून घ्यायचं, आणि नंतर काय करायचं, त्याला अधिकारी बनवायचं, आणि अधिकारी बनवून त्याला ज्ञान देणं, याला म्हणतात धातुरवादी गुरु झालं. आणि दुसरा गुरु काय असतो, तो चंदन गुरु. तो चंदन गुरु काय करतो, तो सगळ्याला उपदेश करीत असतो. त्याच्याकडे उपदेशाचे पात्र असते, पण तरी सुद्धा तो त्यातून काही जो सत्शिष्य असतात, त्या सत्शिष्यांना इतर जे काय असतात अनाधिकारी, त्यांना बाजूला करतात, आणि नेमकं त्या आपल्या सत्शिष्याला विशेष प्रकारचा उपदेश करून, त्याला तत्वज्ञान करून त्याला मुक्त करतात. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, ते म्हणजे थोडक्यात त्याला प्रथम त्याला श्रद्धावान बनवतात, त्याला श्रवण करवतात, त्याला मनन करवतात, आणि मग त्याला त्या ज्ञानद्वारा काय करतात, ते कृतार्थ करतात. तर चंदन गुरु म्हणतात. उदाहरण जर सांगायचं ठरलं तर सर्वांगी चंदन सर्वांगी सुवास परी तू उगला न राहे, आणि स्वभोवती तोरवर चंदन करीतच जाय, असं नाथबारांचा एक अभंग आहे. तर ते चंदनाचं झाड असतं, ते सर्वांना सुगंधी करतं. पण सर्वांना सुगंधी जरी केलं तरी त्याच्यामध्ये काय जे हिंगण असतात, वेळूसारखे वृक्ष असतात, हिंगण वृक्ष असतात, ते हिवराचे झाडं असतात. चंदन त्याला काय हे नाही करते, हे करी. त्या तुकारामांचा एक अभंग आहे ना त्या ठिकाणी, ते असे ते गुरु, ते चंदनाने बोरी व्यापिल्या, हे करी असं ते. तर चंदनाने बोरी व्यापेल्याचा अर्थ, चंदन हा सर्वांना जरी सुगंधित करीत असला तरी काही झाडांना मात्र तो करीत नाही. तसं चंदन नावाचे गुरु असतात, ते विशिष्ट अधिकारी आहेत, त्यांना कृतार्थ करतात, आणि बाकीच्यांना ते काय करतात, चंदन लावतात म्हणण्यापेक्षा त्यांना थोडंसं दूर करतात. आणि मग तिसरा काय तो तर विचार गुरु. तर विचार गुरु याचा अर्थ काय तो, तर सारासार विचार करून त्याला विवेकाचं ज्ञान देतात. सारासार विचार
करा उठाउठी असं जे असतं त्याला, किंवा आपण त्याला काय म्हणतो सदविचार, हा हा फलकट तो संसार येते सार भगवंत, असा सारासार विचार शिष्याकडून करून घेतात आणि मग त्याला उपदेश करतात आणि त्यात मुक्त करतात. त्याला म्हणतात विचार गुरु. आणि उपदेशावर त्या शिष्याला काय होतं, ज्ञान होतं. थोडक्यात त्याला काही न करता अनुग्रह, त्याला काय म्हणतात ते अनुग्रह. घारुण्या भार राहिलो निश्चिंत, निवडले संत विठोबाशी, लावणी हात कुरवाळीला माथा, आणि सांगितलेली चिंता न करावी. त्याला काय म्हणतात तो अनुग्रह. अनुग्रह करणं म्हणजे कृपादृष्टी निहाळले, आपल्या पदी बैसविले, बाप रखमादेवर विठ्ठलेन भक्ता दिदले वरदान. म्हणजे याला काय म्हणतात ते अनुग्रह गुरु. नुसता अनुग्रह केला तरी त्याला काय करतात ते मुक्त करतात. आणि दुसरा त्याच्या पुढे काय आहे, चौथा परीस गुरु. तर परीस ज्याप्रमाणे लोहा परीसाची नस आहे उपमा, जसं परीस हा लोखंडाचा स्पर्श होताच त्याला काय करतो तो लोक सुवर्ण करून टाकतो ना, ते कशाचं आहे, ते परीसाचं सामर्थ्य आहे. तर जसा साधकास म्हणजे थोडक्यात साधकाच्या संबंध आल्यानंतर स्पर्श केल्यावर त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतं नुसत्या स्पर्शाने. त्याला काय होतात, त्याला म्हणतात स्पर्शाने. कुरवळला याला आपण म्हणतो माथा हात ठेविला नव्हे थापटीला जायचा, असा आहे. काना वचनाचे भेटी, सरिषाची पै किरटी, आणि वस्तू होणी उठी कवनी एक जो, नुसतं माथा हात ठेविला नव्हे थापटीला जायचा, असे एक आहे ते त्या ठिकाणी. तर याला काय म्हणतात, हे स्पर्श गुरु म्हणजे चंदन परीस गुरु, परिसासारखं त्याला स्पर्श करायचा. आणि मग दुसरा काय येतो, त्याला कच्छप गुरु असं म्हणतात. कच्छप गुरु म्हणजेच एक कासव असतो. तर तो कासव काय करतो, तो आपल्या पेरला दूध पाजित नाही, तर कासव फक्त काय आपल्या दृष्टीने, त्याला कूर्मदृष्टी असं म्हणतात. तर जसा तो आपल्या कृपादृष्टीने आपल्या पेलाकडे पाहिल्यावरती त्याच्या नजरेतून त्याचे पेलं पोचल्या जातात, तसं कृपादृष्टीनेच त्या ठिकाणी काय करतात, ते आपल्या दृष्टीनेच शिष्याला मुक्त करतात. त्याला म्हणतात कच्छप गुरु. आणि मग सहावा काय तो चंद्रकांत गुरु. तर चंद्रकांत गुरु जसा हे असतो चंद्रकांत मणी, तर चंद्रकांत मणी काय करतो तर तो मणी फार दूर असतो, चंद्र फार दूर असतो, तरी त्या चंद्राच्या किरणातून त्या मण्यावरती चंद्र किरण पडले का तो मणी काय करतो, द्रवतो आणि त्यात पाझर फोडतो. तसं शिष्य किती जरी दूर असला तर त्या दूर असलेल्या शिष्याच्या नंतर त्या ठिकाणी दूरदृष्टीने आपल्या शिष्याला ते तारून नेण्यात त्या नुसता दयाद्र अंतकरणाने जर त्याच्यावर या ठिकाणी संबंध आला किंवा त्याच्यावर कृपा केली तरी त्याला काय ते मुक्त करतात. त्याला म्हणतात चंद्रगुरु. आणि ज्याप्रमाणे आरशात पाहिल्याबरोबर जसं आपलं स्वरूप ज्ञान होतं, तर त्याचप्रमाणे ज्याचं सन्मुख गेल्याबरोबर साधकास काय होतो, तो कृतार्थ होऊन जातो. तो त्याला काय म्हणतात दर्पण गुरु. थोडक्यात संत चरण रज लागता सहज आणि वासनेची बीज जळून जाय, याचा तुका म्हणे जातीन तापदर्शनी विश्रांती. म्हणजे तुका म्हणे त्यांचे देखील पाय नाही काय, तर असं ते संतांचे चरण पाहता पाहता संबंध होता होताच देखील या चरण वैष्णवांचे, असं आहे ते मागचे चरण येणं वाटत जे देखील या चरण वैष्णवांचे. जसं दर्पणात पाहिल्यानंतर चरण याचा अर्थ होतो स्वरूप, आणि त्या स्वरूप संतांच्या स्वरूपात सद्गुरूंच्या स्वरूपात आपण नुसता संबंधाने आपलं मुख पाहिलं तर सर्व द्वैत जाऊन त्याला तत्वज्ञान प्राप्त होतं. त्याला दर्पण गुरु असं म्हणतात. त्याच्या पुढचा आहे तो छायानिधी गुरु. तर छायानिधी नामक एक पक्षी असतो आणि तो आकाशात, तो ज्याच्यावरती छाया पडली त्या पक्षाची ज्याच्यावर छाया पडली तो पृथ्वीपती होतो. म्हणजे तो त्या पक्षाच्या छायेतीनाम सावलीतली तिची एवढी शक्ती असते. जर नुसती त्याला त्या आकाशात जर छाया त्याच्यावर पडली तर तो पृथ्वीपती होतो. त्याचं ते सामर्थ्य असतं. त्याचप्रमाणे त्या पुरुषाचं जे महापुरुष असतात त्यांचं दुर्लभ दर्शन झाल्यावरती त्याला काय होतं, त्याला कैवल्य प्राप्ती होते. थोडक्यात त्याला तत्वज्ञान प्राप्त होतं. त्याला म्हणतात छायानिधी गुरु.
आणि त्याच्या पुढचा असतो तो नादनिधी गुरु. तर नादनिधी नामक एक मणी असतो. तर त्याचं सामर्थ्य एवढं असतं, त्या धातूचा जर ध्वनी असतो, तो ध्वनी जिथपर्यंत जातो तिथपर्यंत ते सगळे याचे जे पदार्थ असतात, लोखंडाचे वगैरे, हे सगळे धातू, तर ते धातू पदार्थ काय होतात, ते जागच्या जागी सोन्याचे होऊन जातात. त्याच्यात तेवढे सामर्थ्य असतं. तर त्याला काय म्हणतात, ते असं ते धातुगुरु जसं म्हणजे धातू स्वस्थानीच ते सोनं होऊन जातात. त्याप्रमाणे मुमुक्षू करून वाणी कानी पडताच तिथून तो शिष्याच काय करतो, दिव्य ज्ञान देऊ शकतो. आणि त्याच्या पुढचा आहे तो नादनिधी गुरु, असं त्याला नादनिधी गुरु म्हणतात. आणि त्याच्या पुढे क्रौंच पक्षी क्रौंच गुरु. तर क्रौंच गुरु म्हणजे क्रौंच नावाचा एक पक्षी असतो, आणि तो काय करतो, समुद्रात तीरावर आपले पिलं ठेवतो आणि चारा गोळा करण्याकरता दूर जातो. तो 6 महिने परत येत नाही. तो 6 महिने तिथं आपल्या पिलाचं तो स्मरण करतो. नुसतं स्मरण केल्यावरती त्या ठिकाणी काय होते, ते पिलं त्याचे पोसले जातात. तर त्याप्रमाणे तर तो असा 6 महिने कालक्रमण करतो आणि क्षणोक्षणी काय करतो, वरमुख करून आपल्या पिलाची आठवण करतो. तरी त्या पिलाचं पोषण होतं. तेवढ्या स्नेहाने ते पिले जगतात. त्याप्रमाणे आपले जे प्रेमळ शिष्य असतात, गुरु ते स्वस्थानी बसूनच केवळ त्यांची आठवण जरी केली तरी त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. त्याला म्हणतात क्रौंच गुरु, उद्धरून जातात, असे आहे. आणि मग शेवटचा आहे तो सूर्यकांत गुरु. तर सूर्यकांत, जसा सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर सूर्यकांत नावाचा मणी असतो, आणि मग त्या मण्याची इच्छा असतो नाही तर नसो, तर सूर्याचे किरण पडले का त्या मण्याच्या ठिकाणी आगी निर्माण होतो, आणि आगी निर्माण झाला का स्वभाव सगळं जाळून टाकतो. त्याप्रमाणे तर जसा तो कापूस काडी कचरा जाळून टाकतो, त्याप्रमाणे इच्छा असो नाही तर नसो, पण त्या पुरुषावर त्या गुरुची दृष्टी जर पडली का तो काय होतो, तो उद्धरून जातो. त्याला काय म्हणतात, सूर्यकांत गुरु. असे गुरुचे अनेक प्रकार असतात. ओघाने आलं म्हणून मी तुम्हाला ते गुरुचे प्रकार सांगितले. पण या सगळ्यात हे काय झाले, हे सगळे गुरु झाले. आणि याच्यामध्ये काय आता मोठे हे सगळे काय, याच्यात उपदेश काय कोणाचा आला नाही, कोणाचा स्पर्श, कोणाची दृष्टी, कोणाचं स्मरण, असे करून ते मुक्त झाले असतात. पण या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, भागवतामध्ये 11व्या स्कंदात 3ऱ्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. कोणते जे सद्गुरू असतात ते आपल्या द्वैताची निवृत्ती करीतात. बाकीचे काय असतात, ते फक्त नावाचे गुरु असतात. गुरु आहेशे जे म्हणणे तेही आहे बहुसालपणी. गुरुची परंपरा आज झाली का, ती नाही. मग वेदात आली, पुराणात आली, इतिहासात आली, समाजात पण आली, अनेक दिवसाची. तर ऐक राया ती लक्षणे तुझं कारणे सांगेन. तर नाथ महाराजांनी यादी सांगितली, एक वेदाध्ययन गुरु, वेदाध्ययन करतो. आता हे जे काही याज्ञिक वगैरे जे असतात ते खूप मंत्र म्हणतात, त्यांना काय ब्रह्मज्ञान होतं का ते? पण मग त्यांना कोणतरी शिकवलं का ते मंत्र? त्याला पुरोहित आपण ज्याला म्हणतो ते, आता ते असतात ना, ते याज्ञिक असतात, त्यांना ते मंत्र म्हणतात, ते आपल्यापेक्षा खूप भारी म्हणतात, ते असं आहे. ते वेदाध्ययन गुरु म्हणतात. आणि एक व्याख्यानदानी उदारू, त्याला व्याख्यान शिकवतो, हे का नाही? मग त्यात काय, एखाद्याचं टेप ऐकला लागला कीर्तन करायला, मग ते म्हणतो मी आमच्या आज टेप ऐकलं, मग त्याच्या व्याख्यानच तो त्याचं ते करत असा व्याख्यानदानी गुरु असतो. आणि एक ज्योतिष ज्ञानी गंभीर, ज्योतिष शिकवणारे असतात का नाही, ते पण गुरुच असतात. पण ते सद्गुरू थोडेच होतात, ते नाही. परिते सद्गुरू न म्हणती ज्ञाते, त्याला तत्वज्ञानी भगवान शास्त्र त्याला काही सद्गुरू म्हणत नाही. एक आगमोक्त मंत्र उपासिती, आगम याचा अर्थ वेदातले मंत्र असतात, त्याची उपासना असते वेगवेगळे ती, तर त्या मंत्राची उपासना करतात. ते झालं. जप करावा विधान युक्ती, मग तो जप कसा करावा, गुरुचा जप कसा करायचा, मंगळाचा जप कसा करायचा, शांती कशी करायची, हे सगळे गुरुचे काय ते जप सांगतात, ते पण गुरुचं असतात. मग कैचे होईल निज, आता तिने काय ब्रह्मज्ञान थोडंच होतं, ते कैची होईल निज प्राप्ती, तर हे न कळे निश्चिती गुरु शिष्य. याला वास्तविक पाहता शास्त्राच्या सिद्धांतात त्या ऐकणाऱ्याला शिष्य म्हणता येत नाही, आणि या सांगण्याला गुरु म्हणता येत नाही. कदाचित व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही त्याला गुरु म्हणू शकता,
पण तो सद्गुरू काय होत नाही. एक वायू धारणा लावी ती शिकवते ना. वायू धारण्याचा अर्थ म्हणजे काय, ते प्राणायाम करणे वगैरे, ते अशी ती वायूची धारणा शिकवते, ते गुरुच असतात. ते एक नाना लक्ष लावी ती, आम्ही त्याला त्राटक म्हणतात, त्राटक विद्या. ती त्राटक विद्या पण शिकवतात, ते पण गुरु असतात. आणि एक योग हठयोग गोविती, मग ते 84 लक्ष वगैरे 84 आसनं असतात, ते हठयोग शिकवणार. ते हठयोग फार कठीण असतात, ते सांगितलेलं आपल्याला योगाच्या याच्यामध्ये ते असते. आणि एक बैस होती महामुद्रा, तर त्या मुद्रा असतात, आशा 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 मुद्रा असतात त्या. तर त्या मुद्रा शिकवणारे पण ते पण गुरु असतात, पण त्यांना पण सद्गुरू म्हटलेलं नाही. मग नाथ महाराज म्हणतात, आता सद्गुरूची लक्षणे. सद्गुरू कशाला म्हणतात तुला सांगतो म्हणले. राया सांगेन तुझ कारणे, जे ऐकता अंतकरणे सुखी होणे सद्भावे. मग नेम सद्गुरू कोण आहेत म्हटले तर, जो काया वाचा म्हणे, आती कृपाळू दिना कारणी, आणि तोडी शिष्याची भवबंधने, आणि उठवी ठाणे अहंकाराचे, जो अज्ञानाची निवृत्ती करतो, तत्वज्ञानाचा उपदेश करतो, त्याला सद्गुरू असं म्हणतात. मग भागवतात एका ठिकाणी सद्गुरू तयात श्रीकृष्ण ते सद्गुरू मानी, जो जीव ब्रह्माचा उपदेश करत असतो तो. आणि म्हणून आपल्या विचारसागरामध्ये गुरूंचं लक्षण सांगितलेलं आहे. काय सांगितलं पहिला, काय सांगितलं, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय याचा अर्थ शिष्याला येणाऱ्या शंका निवृत्त करण्याचं त्याला शास्त्र अवगत शब्दज्ञान त्याच्याकडे भरपूर असलं पाहिजे. ब्रह्मनिष्ठ याचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणी त्याची निष्ठा, म्हणजे थोडक्यात त्याला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट कृपाळू, म्हणजे शिष्याच्या उद्धाराकरता त्याची कळकळ असली पाहिजे. हे का नाही, बुडता हे जन्म देखावे येतो कळवळा म्हणून या, असे त्याच्या अंतकरणात ती भावना असली पाहिजे. आणि मग तोच काय करतो तर या संपूर्ण द्वैताची निवृत्ती करून त्याला अद्वैताची प्राप्ती करून देऊ शकतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, न करिता सद्गुरु भक्ती. द्वैताची निवृत्ती करायची ना, तुला अद्वैत ज्ञान प्राप्त करून घ्यायचं ना, मग कोणती गोष्ट तुम्हाला क्रमाने केल्याशिवाय, शास्त्राच्या पद्धतीने केल्याशिवाय ती गोष्ट काही प्राप्त होत नसते. म्हणजे तुम्हाला गुरुकडं जाणंच आहे, गुरूंची सेवा करणंच आहे. न करता सद्गुरु भक्ती कादा नो हे परमार्थ प्राप्ती. ती गोष्ट सहजासहजी मिळणारी नाही. या लागी सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्यार्थ. आणि म्हणून सद्गुरूची सेवा सांगितली, श्रवण सांगितलं. सद्गुरुविन ब्रह्मज्ञान सर्वता नव्हे नव्हे जाण. सद्गुरू वाचून ब्रह्मज्ञान होणं कोणालाही शक्य नाही. भले तो किती विद्वान असू द्या, त्यांनी किती ग्रंथ वाचू द्या, आणि त्यांनी सगळ्या अद्वैताच्या प्रक्रिया पाठ केल्या तरी सुद्धा सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय गुरुविन ज्ञान, म्हणजे गुरु वाचून ज्ञान होणार नाही. ही गोष्ट नक्कीच खरी आहे. म्हणून सद्गुरुविन ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाण, हे उपनिषदार्थे, उपनिषदाचं हे प्रमाण आहे. ते उपनिषदामध्ये आलेली ती गोष्ट काय आपल्या बगलातली गोष्ट नाही ती, आणि परमनिर्वाण सांगितलेले आहे. तर असो, तात्पर्य सांगायचे, तत्वज्ञान पाहिजे असेल तर त्याला सद्गुरूला शरण जाणं आहे. एकनाथ महाराजांसुद्धा असं म्हटलंय, सद्गुरू तोच जाण. तोच याचा अर्थ इतरांची सगळ्यांची व्यावृत्ती करून टाकली. कोण? जो अप्रोक्ष सांगे ज्ञान. अप्रोक्ष ज्ञान कोणतं? जीव ब्रह्माचं ऐक्य. मग त्याच्यात आपण तत्वम पदार्थ शोधन सांगत असताना तत्पदाचं लक्ष, तत्पदाचं वाच्य, त्वम पदाचं लक्ष, त्वम पदाचं वाच्य, वाच्यार्थाचा त्याग, लक्षार्थाचं ग्रहण, आणि हे सांगत असताना ते ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान सद्गुरूशिवाय कोणाला सांगता येत नाही. कोण असतो सद्गुरू? कोण असतो नाही, जो ज्ञान सांगेल तो. कदाचित ती आई पण होऊ शकते. ते ज्ञान एखादा भाग्यवान त्याचा पिता पण सांगू शकतो, एखादा भाग्यवान त्याचा बंधू पण सांगू शकतो, किंवा अजून कोणी त्याची पत्नी पण सांगू शकते. आपल्या संप्रदायामध्ये या तुळशीदासांची पत्नीच त्यांचा गुरु झालेली आहे. असं निवृत्तीनं आपलं माऊली ज्ञानोबा काय आहे, त्यांचे बंधूच गुरु झाले आहेत. म्हणजे मदलाचं काय, ती माताच गुरु झालेली आहे. उद्दल काय, तो पिताच गुरु झालेला आहे तो. तर असं या ठिकाणी आपले सगळे गुरु होऊ शकतात. म्हणून जो अप्रोक्ष सांगे ज्ञान, देहत्रय निरसून परमपद ठेवी, म्हणजे
म्हणजे थोडं स्थूल सूक्ष्म कारण देहत्रयाची निवृत्ती करून त्याला देहाच्या आतीत असणारं सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणारा असा जो आत्मा तो परमात्मा आहे असं एकरूप ज्ञान करून दिलं तर त्याला सद्गुरू असं म्हणतात. देहत्रयाते निरशिले ज्ञान आग्नी माझी जाळेले. सगळं देहत्रय निरसून टाकलं आणि थोडंसं काय केलं, ते ह्या द्वैताचं ज्ञान निवृत्त केलं. शेवटी अद्वैताचंही ज्ञान, द्वैतात जसं ज्ञान निवृत्त व्हावं लागतं तसं अद्वैताचं सुद्धा काय व्हावं लागतं, ज्ञान निवृत्त व्हावं लागतं. म्हणजे काय, अद्वैताची वृत्ती आपण जाणीव नेणीव भगवंत, जाणीव म्हणजे हे द्वैताची जाणीव काढून टाकली नाही आपली. नेणीव याचा काय, ब्रह्मज्ञान आत्मा जाणत नाही हे काय झाली नेणीव, आणि मला ब्रह्मज्ञान झालं ही जी जाणीव आहे ती जाणीव सुद्धा, जाणीव नेणीव भगवंत नाही. जाणीव नागवन लागो नेदी तो ठाव, याला म्हणतात ज्ञान आग्नी माझे जाळेले. ब्रह्मस्वरूपामध्ये ते ज्ञान वृत्ती सुद्धा, अहम ब्रह्मास्मी वृत्ती सुद्धा निवृत्त होणं, अच्युत पद प्राप्त केले ज्याशी नाश नाही, असं त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. आणि असं ज्ञान गुरु वाचून प्राप्त होत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबाला सांगतात, द्वैताची झाडणी आणि गुरुविन ज्ञान, हे ज्ञान गुरु वाचून प्राप्त होत नाही. आणि असं ज्ञान प्राप्त झालं तर मग माऊली पुढे काय म्हणतात, तया कैचे कीर्तन घडेल नामी. नामी याचा अर्थ, नामी याचा अर्थ परमात्मा. नाम आणि नामी समजलं का, नामी शब्दाचे दोन पण होतात, नामाविषयी पण होतं सप्तमी घेतली तर, आणि नामी याचा अर्थ परमात्मा सुद्धा असा होतो. राम कृष्ण नाम असा असेल ते. तर या गुरु द्वैताचे झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामी, म्हणजे थोडक्यात तात्पर्य, गुरु आणि गुरुनी होईल तत्वज्ञान, गुरुपासून मिळेल तत्वज्ञान, आणि तत्वज्ञान होईल द्वैताची निवृत्ती, अद्वैताची प्राप्ती, आणि त्यालाच राम कृष्ण यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त होते. असं माऊली ज्ञानोबाला या चरणातून म्हणायचं आहे. म्हणून माऊली म्हणतात, द्वैताचे झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.